माझी पत्नी जगातील एकमेव स्त्री असेल जिला तिच्या सवतीचा अजिबात हेवा वाटला नाही। तिला पाहून मला खूप आश्चर्य वाटले। तिच्या चेहऱ्यावर मला जे काही पाहायचे होते ते मला कुठेच दिसत नव्हते। खरे तर मी माझ्या पहिल्या पत्नीवर प्रेम करत होतो, पण दुसरे लग्न ही माझ्यासाठी मोठी मजबुरी होती। मला माझ्या पत्नीला शिक्षा करायची होती, म्हणून मी दुसऱ्या मुलीशी लग्न केले। पण माझ्या पहिल्या बायकोच्या कपाळावर एक रागाची खूनही नव्हती, याचे मला आश्चर्य वाटले। मी नेहाशी अचानक लग्न करून तिला माझ्या फ्लॅटवर आणले। तेव्हा ही माझी पहिली बायको सुमन हिने दार उघडले, पण आम्हा दोघांना एकत्र पाहून तिने मला काही प्रश्न विचारला नाही। मी मुद्दाम नेहाच्या समोर आणि आपुलकीच्या गोष्टी बोलायचो, हे सर्व तिच्यासाठी योग्य ठरू नये म्हणून मी तिच्या समोर नेहाच्या जवळ असायचो। हे पाहून तिला आतमध्ये आग लागल्याचे जाणवेल, तिला वाईट वाटेल, तिला दुखापत होईल। मला तिच्या डोळ्यातील अश्रू पाहायचे होते। तिने वेदना सहन करावी अशी माझी इच्छा होती। मला तिच्या चेहऱ्यावर वेदनाच्या खुणा पाहायच्या होत्या। गेली 2 वर्ष मी वेदना सहन करत होतो, पण सुमनला काळजी वाटत नव्हती। नेहा आणि मी जेव्हाही एकमेकांच्या जवळ असायचो आणि एकमेकांच्या मिठीत असायचो, तेव्हाही ती चेहऱ्यावर हसू घेऊन आमच्याकडे बघायची। आजही मी माझी दुसरी पत्नी नेहासोबत हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होतो, तेव्हा अचानक माझी पहिली पत्नी सुमनने तिच्या खोलीचा दरवाजा उघडला। कदाचित ती रात्री खोलीतून पाणी प्यायला आली असावी। तिची नजर माझ्यावर आणि नेहावर पडली, तेव्हा मी मुद्दाम नेहाच्या जवळ गेलो। मी हात पसरून नेहाला मिठीत घेतले, तिला माझ्या खूप जवळ घेतलं होतं। सुमनला पाहून नेहा थोडी अस्वस्थ झाली। ती म्हणाली, काय करतोयस? लक्षात ठेव की आपण एकटे नाही आहोत। मी म्हणालो की आमच्याशिवाय इथे जे आहेत ते फार कमी आहेत। असे करून मी सुमनकडे एक कटाक्ष टाकला। मला तिच्या चेहऱ्यावर सर्व काही पाहायचे होते आणि तिच्या डोळ्यात वेदनेची ठिणगी पाहायची होती। मला तिला दुःखी होताना पाहायचे होते, जेणेकरून माझ्या जळत्या हृदयाला शांतता मिळेल आणि शांत व्हावे। परंतु तिच्या चेहऱ्यावर असे कोणतेही भाव नव्हते। डोळे मिटून हसत ती स्वयंपाकघरात गेली। मग तिने पाण्याची बाटली काढली, ग्लास घेतला आणि आपल्या खोलीत जाऊन खोलीचा दरवाजा बंद केला। हे बघताच मी लगेच नेहापासून मागे सरकलो। माझ्या या कृतीने नेहा आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली। तिने विचारलं, काय झालं विशाल? अचानक मागे का पडला? काही काळापूर्वी तू प्रचंड प्रेम दाखवत होतास। मी म्हणालो की मला झोप येत आहे, तुला टीव्ही बघायचा असेल तर बघ, मी झोपणार आहे। असं म्हणत मी माझ्या खोलीत आलो। कदाचित मी सुमनवर नक्कीच प्रेम करत होतो, म्हणून मी माझ्या अवस्थेतही असहाय्य होतो। पण मी नेहाशी लग्न केले। नवीन लग्न झाल्यावर मला माझी पत्नी सुमनची आठवण येऊ लागली। मी सुमनला खूप मिस करत होतो, कारण ती इतकी सुंदर मुलगी होती की तिला पाहिल्यावर कोणीही माणूस डोळे मिचकवायला विसरेल। लग्नानंतर मी तिला फक्त काही दिवस देऊ शकलो, कारण माझा व्यवसाय असा होता की मला रात्रभर इतर देशातील प्रोडक्ट्स ऑनलाईन विकायचे होते। त्यामुळे रात्री उशिरापर्यंत माझे कार्यालय सुरू होते। माझ्या घरी येण्याची काही निश्चित वेळ नव्हती। कधी दुपारी 3 वाजता तर कधी 4 वाजता घरी परतायचो, कारण संध्याकाळी माझं काम सुरू व्हायचं। माझ्या घरात फक्त सुमन राहत होती। माझे आई वडील माझ्या भावाजवळ राहत होते। सुरुवातीला एकटी असल्यामुळे सुमन खूप घाबरली होती। मी एकटी राहणार नाही अशी ती वारंवार माझ्याकडे तक्रार करायची। मला एकटी भीती वाटते, पण माझे काम पाहून तिला माझी असहायता समजली। मी तिला सांगितले की तुला अशी तडजोड करावी लागेल। कधी कधी चवीवरून आमची भांडणे व्हायची आणि वादही लांबायचे। पण गेल्या काही महिन्यांपासून मला जे वाटत होते ते म्हणजे मी तिला घरी कमी वेळ देतो, यावरून सुमन आता माझ्याशी वाद घालत नव्हती। सुरुवातीला मला वाटले की कदाचित सुमनने हे मान्य केले असेल, पण प्रकरण एवढ्यापुरते मर्यादित नव्हते। आता माझ्या घरात काही विचित्र गोष्टी घडू लागल्या। ज्या अपार्टमेंटमध्ये मी राहत होतो, आता मुख्य गेटवर एक तरुण चौकीदार बसलेला असायचा। तो दिसायला खूप देखणा होता। माझा फ्लॅट तळमजल्यावर होता। माझ्या बेडरूमची खिडकी मेन गेटच्या दिशेने उघडायची। समोर मेन गेट स्पष्ट दिसत होतं आणि तिथे चौकीदार बसायचा। विभागात ड्युटी रुजू होऊन 1 महिना झाला होता। माझं काम असं होतं की मी दिवसभर घरीच राहायचो आणि संध्याकाळी कामाला जायचो। आम्ही काही मित्रांसह परदेशात उत्पादने पाठवायचो, त्यामुळे संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत आमचे काम चालू असे। एका व्यावसायिक भागात आम्ही एक छोटेसे कार्यालय उभारले होते आणि तिथेच आम्ही लॅपटॉपवर काम करायचो। रात्री थकून यायचो आणि झोपल्यावर दुपारीच डोळे उघडायचे। एकदा मी माझ्या खोलीत गाढ झोपेत असताना सुमनचे हसणे ऐकून मी डोळे उघडले तर दुपारचे 2 वाजले होते। यावेळी घरी नोकर नसल्याने ती कुणाशी बोलत होती हे मला समजले नाही। सुमन सगळी कामं स्वतः करत असे आणि शेजारच्या लोकांमध्येही तिचे काही खास संपर्क होते।
दुपारचे 2 वाजले होते, त्यामुळे मलाही भूक लागली होती. असं म्हणून मी उठून बसलो. मी फ्रेश होऊन रूमच्या बाहेर आलो तर सुमन मेन गेट जवळ उभी राहून हसत हसत कुणाशी तरी बोलत होती. मी मेन गेटच्या दिशेने येताच बाहेर तोच तरुण चौकीदार उभा असलेला दिसला. सध्या तो फक्त सुमनशीच बोलत होता. हे बघून मला खूप विचित्र वाटलं. मी सुमनच्या मागे उभा राहिलो. मला पाहताच त्याचा चेहरा लगेच फिका पडला. तो लगेच सुमनच्या हातातून जेवणाचं ताट घेऊन निघून गेला. सुमन मागे वळली आणि मला तिच्या समोर पाहून ती पूर्णपणे घाबरली. ती म्हणाली, तू लवकर उठलास, असे म्हणत तिने एक नजर वळवली आणि घराच्या दिशेने निघाली. मीही तिच्या मागे गेलो. मी म्हणालो, हा चौकीदार इथे काय करत होता? ती म्हणाली, जेवणाची जबाबदारी आमची आहे, म्हणूनच मी जेवण घेऊन आले होते, असे म्हणत ती माझ्यासाठी कॉफी बनवू लागली. मी म्हणालो, तू त्याच्याशी काय बोलत होतीस? तेही एवढे हसून, मी खूप दिवसापासून तुझे हे दुसऱ्याबरोबरचे हसणे बघत आहे. माझे बोलणे ऐकून तिने माझ्याकडे एक धारदार कटाक्ष टाकला आणि मग दूर बघितली. ती म्हणाली, तू माझ्यावर संशय घेत आहेस विशाल? मी म्हणालो, नाही सुमन, मी संशय घेत नाही, मी फक्त विचारत आहे. सुमन म्हणू लागली की तो शेजारच्या एका आंटीबद्दल विचारत होता की तिच्या घरचे जेवण चांगले नसते. असं म्हणत ती मला माझ्या नाश्त्याबद्दल विचारू लागली, जणू तिला विषय बदलायचा आहे. मग मी तिला म्हणालो की तू फक्त चौकीदाराला जेवण दिले तर बरे होईल, तुला परिसरातील कथा ऐकण्याची गरज नाही. माझे शब्द आपोआप कठोर का झाले ते कळले नाही. सुमनने माझ्याशी पुढे वाद घातला नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये फारसे काम नव्हते, म्हणून विचार केला मला लवकर घरी जावे लागेल. मी सुमनला बरेच दिवस बाहेर नेले नव्हते. आज तिला एका रेस्टॉरंटमध्ये खायला देण्याचा माझा हेतू होता आणि ती आनंदी होईल. पण अपार्टमेंटमध्ये प्रवेश करताच मला दिसले की चौकीदार त्याच्या खुर्चीवर बसला होता. मी मेन गेटवरून फ्लॅटच्या दिशेने जाताच मला दिसले की सुमन कुठल्या तरी तरुणाशी बोलण्यात गुंग होती, पण तिची नजर माझ्यावर पडताच ती मागे सरकली. मला पाहून तो तरुणही घाबरला आणि मागे सरकला. मी त्याला आधी कधीच पाहिले नव्हते. मी म्हणालो, तू कोण आहेस? तेव्हा तो घाईघाईत चक्रा मारायला लागला आणि म्हणाला, हो, मी डिलिव्हरी मॅन आहे. तुझ्या मिसेसने काहीतरी ऑर्डर केले होते आणि ते पोचवायला आलो होतो. त्याच्या दिसण्यावरून तो मला डिलिव्हरी बॉय आहे असं वाटत नव्हतं. मी सुमनकडे पाहिलं तर तिचाही मूड खराब झाला होता. तो तरुण लगेच तिथून निघून गेला. घरात आल्यावर मी विचारले, काय ऑर्डर दिलीस? माझे बोलणे ऐकून ती पण घाबरली. मग ती खोलीत गेली आणि कपाटातून एक डबा घेऊन आली. तिने हे घड्याळ मागवल्याचे सांगितले. मी म्हणालो, किती पटकन घड्याळ कपाटात ठेवलं? मी फक्त एक साधा बॉक्स पाहिला, त्यावर कोणत्याही कंपनीचे नाव लिहिलेले नव्हते. ती म्हणू लागली, मी कपाटातून पैसे घ्यायला गेले होते म्हणून मी ते कपाटातच ठेवले. पण हे सांगताना ती वारंवार स्कार्फने घाम पुसत होती. तिने नवीन बदमाशी केली नसती तर कदाचित मला तिच्यावर संशय आला नसता. माझे मन आता सुमनबद्दल संशयाने भरले होते. रात्रीचे जेवण टेबलावर ठेवत असताना ती म्हणाली, तुला लवकर यायचे असेल तर मला फोन कर. ती काय बोलली ते मलाही समजले नाही. मी म्हणालो की मी अचानक घरी का येऊ शकत नाही? सुमन नाही म्हणू लागली, मला पुन्हा जेवण गरम करावे लागेल. यावेळी मी झोपी जाते का नाही कळत, पण अचानक माझ्या घरी येण्याने तिला वाईट वाटले. रात्री मी झोपायला आडवा झालो तेव्हा खूप दिवसांनी ती खोलीत आली. तिचं ते प्रेमळ रूप बघून मी सगळं विसरून तिला माझ्या मिठीत धरू लागलो. आज खूप दिवसांनी थोडा वेळ मिळाला. मी सुमनसोबत काही प्रेमाचे क्षण घालवू शकतो. मी तिच्या जवळ जाऊ लागलो. ती म्हणू लागली की मला झोपायचे आहे. ती खूप थकली होती. मला तिचे वागणे विचित्र वाटले. अनेकदा रात्री बाहेर राहायचो, सकाळी घरी जायचो तेव्हा खूप दमलेलो असायचो. झोपेमुळे माझी वाईट अवस्था होती. त्यामुळेच मी सुमनला वेळ देऊ शकत नव्हतो. म्हणून विचार केला की आज थोडा मोकळा वेळ मिळाला तर एकत्र घालवू. पण तिचं वागणं पाहून मन दुखावलं. सुमन एका कडेवर झोपी गेली होती आणि माझ्या मनातील प्रेमाच्या भावना रागामुळे थंडावल्या होत्या. आता मनात विचित्र शंका येऊ लागल्या होत्या. आता जेव्हा कधी मी ऑफिसमध्ये होतो तेव्हा माझं लक्ष फक्त सुमनकडेच असायचं. आजही मी तिला फोन करत होतो पण तिचा फोन व्यस्त होता. मी तिला 5 मिनिटांनी सतत फोन करत होतो पण तिचा फोन व्यस्त होता. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने सुमनवर संशय घेऊन तिला खूप आधी घरातून हाकलून दिले असते. पण मीच आतापर्यंत सगळं सहन करत होतो. घरी गेल्यावर पहारेकरी एकदम खुश दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. तो का हसत होता तेच कळत नव्हते. त्याचा चेहरा मला छेडत आहे असे मला जाणवले. त्याला हसताना पाहून मी त्याच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक कटाक्ष टाकला आणि मला बघून त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य अगदी गडद झाल्यासारखे वाटले. तो हसायला लागला. त्याचं हास्य मला विषारी का वाटलं ते कळत नाही. तेव्हा तो लगेच त्याच्या खुर्चीवरून उठला आणि माझ्याकडे येऊन विचारलं, काय झालं सर?
तुम्ही खूप रागावलेले दिसताय. मी त्याच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आणि माझ्या फ्लॅटवर परत आलो. फ्लॅटच्या दारापाशी पोहोचल्यावर मी दारावरची बेल वाजवत राहिलो, पण दार काही उघडले नाही. मी चावी काढली आणि त्या घराचा दरवाजा उघडू लागलो. मी दार उघडताच समोर एक घाबरलेली सुमन उभी होती, जी बहुधा दार उघडायला येत होती. अचानक दरवाजा उघडल्याने ती घाबरली. पुढच्या क्षणी ती हसायला लागली आणि म्हणाली, काय झालं विशाल? मी आंघोळ करत होते आणि तू दारावर टकटक करत होतास. जणू मला माहीत नाही तुझे मन का तुटले आहे. मला पहिल्यांदाच सुमनचा राग आला. मी दार उघडेच सोडून आत आलो आणि पुढच्या क्षणी सुमनला विचारू लागलो की तिचा फोन का बिझी आहे. मी जेव्हा कधी फोन करतो तेव्हा तुझा नंबर बिझी असतो. मग तू माझा कॉल का उचलत नाहीस आणि आता इतक्या उशिराने दरवाजा उघडलास. या सगळ्यांचा अर्थ काय? काय बोलावं ते मलाच कळत नव्हतं, पण जे काही तोंडात येत होतं ते मी सांगत राहिलो. माझे म्हणणे ऐकून सुमन शांत झाली. तिच्या डोळ्यात विश्वासाचे धागे चमकू लागले. ती म्हणाली, काय झालं विशाल? तू माझ्यावर रागावला आहेस? दार उघडायला जरा उशीर झाला आणि मोबाईल सकाळी दुधात पडला होता. सकाळी जेव्हा मी तुमचा कॉल अटेंड करू लागले तेव्हा माझा मोबाईल दुधात पडला आणि तो तिथेच हॅक झाला. मोबाईल अजून तसाच सोप्यावर पडला आहे. मी तो पूर्णपणे कोरडा करून दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि 10 मिनिटात तो दुरुस्त झाला. काही न ऐकता मी खोलीत आलो. माझी बॅग आणि टाय रागाने बेडवर फेकून आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो. सुमनच्या काही बोलण्यावर माझा विश्वास का बसत नव्हता हेच कळत नाही. जणू काही ती खोटं बोलत होती. शेवटी एक दिवस असे काही घडले की मी पूर्णपणे सुमनच्या विरोधात गेलो. संशयाचे बीज एक घनदाट आणि शक्तिशाली वृक्ष बनले. सुमनवर माझे मनापासून प्रेम होते हे खरे आहे, पण तिने माझ्यासोबत जे केलं ते क्वचितच कुठली बायको तिच्या पतीशी करेल. त्या दिवशी मी कामावरून लवकर घरी परतलो, कारण मला सुमनवर आणखी संशय घ्यायचा नव्हता. मला तिच्यासोबत बसायचं होतं, बोलायचं होतं, तिच्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता, जेणेकरून आपल्यात चांगली समजूत व्हावी आणि तिच्या विरुद्ध माझ्या मनातील शंका दूर जाव्या. पण त्या दिवशी मी लवकर घरी आलो तर दरवाजा बंद होता. मला आश्चर्य वाटले की ती कुठेही जात आहे हे सुमनने मला अजिबात सांगितले नव्हते. माझ्याकडे असलेल्या चावीने मी दरवाजा उघडला आणि घरात प्रवेश केला. घर पूर्णपणे रिकामे होते. शेवटी सुमन कुठे जायची? मी ताबडतोब तिच्या मोबाईलवर मिस कॉल दिला आणि तो मोबाईल सोफ्यावर पडून असल्याचे आढळले. मी तिचा मोबाईल उचलला आणि तपासले तेव्हा मिस कॉल होते. मी तो नंबर माझ्या फोनमध्ये सेव्ह करणार होतो तेव्हा मला एका मुलीचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. मी पटकन बाहेर आलो आणि मनोहर काकांची मुलगी नेहा आमच्या घरात शिरताना दिसली. ती स्तब्ध होऊन आत शिरली आणि ती पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होती. तिने सांगायला सुरुवात केली की विशाल, अनेक लोक घराच्या बाहेर कुत्रे पाळतात आणि तुम्ही उंदीर पाळले आहेत. आताच एवढा मोठा उंदीर माझ्या पायावर चढला होता. भीतीमुळे मी जवळजवळ माझा जीव गमावला. ती अशी होती की जितकी आनंदी तितकीच खोडकर होती. माझे लक्ष मोबाईलवरून हटले होते. मग ती वाटी हातात घेऊन आत शिरली आणि म्हणू लागली की हे मी सुमनसाठी आणले आहे, पण मला ती कुठेच दिसत नाही. मी तिचे आभार मानू लागलो. मी म्हणालो की सुमन कुठे गेली हे मला माहीत नाही. मी पण आत्ताच घरी आलो आहे. नेहा म्हणाली, बरं, ती अनेकदा कुठेतरी जाते आणि यावेळी ती रोज बाहेर असते. आज दार उघडं दिसलं तेव्हा वाटलं ती घरीच असेल, म्हणून मी खीर द्यायला आली. नेहाचे बोलणे मला आणखीनच संशयी बनवत होते. नेहा तिथून निघून गेली तर मी त्या खीरकडे सपाट नजरेने बघतच राहिलो. काही वेळाने सुमन घरात शिरली. दार उघडलेलं पाहून तिला थोडं आश्चर्य वाटलं, पण मला तिथे बसलेले पाहून तिचा चेहरा जणू फिका पडला होता. ती म्हणाली की तू एवढ्या लवकर घरी आलास? तू मला सांगितलेही नाहीस. ती घाबरलेली दिसत होती, पण मी पण उत्तर दिले नाही. काही वेळाने मी तिला विचारले की एवढा वेळ तू कुठे गेली होती? पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर दे. ती म्हणू लागली की मी आईच्या घरी गेली होते. मी आतून ओरडू लागलो तेव्हा ती खोटं बोलत होती. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. सुमनला मी लग्नाआधीच ओळखत होतो, कारण सुमन माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी होती. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या घरी जायचो. पण सुमन इतकी खालच्या थराला गेलेली मुलगी असेल आणि तिच्या नवऱ्याला फसवू शकते हे मला माहीत नव्हते. आत्ता एका विचित्र नैराश्याने मला त्याचा बळी बनवले होते. मी सुमनपासून दूर राहू लागलो. मला समजत नव्हते की काय चालले आहे. मी सुमनला कशाचीही कमतरता जाणवू दिली नाही. तिच्यासाठी जगातलं सगळंच घरात हजर होतं आणि मीही दिसायला वाईट नाही. या विचारात हरवून गेल्याने मला अस्वस्थ वाटू लागले. त्या दिवशीही मला खूप ताप आला, पण सुमनला माझी अजिबात पर्वा नव्हती. ती पूर्ण नकळत बसली होती. मी स्वतः तापाचे औषध घेतले आणि कामावर गेलो.
माझ्या मोबाईलवर नोटिफिकेशन टोन वाजण्यापूर्वीच मी ऑफिसमध्ये पोहोचलो होतो. मी माझा मोबाईल तपासला तर व्हॉट्सअॅपवर काही फोटो पाठवले होते. ते उघडताच डोक्यावर आभा कोसळल्यासारखं झालं. मला माझ्या आजूबाजूला कशाचीच जाणीव नव्हती. स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास कठीण होऊन मी त्या चित्रांकडे एक नजर टाकली. पुन्हा बघायची हिंमत होत नव्हती. हा एक अनोळखी नंबर होता ज्यावरून माझी पत्नी सुमनचे अत्यंत अश्लील फोटो मला पाठवले गेले होते. सोबत असलेला मुलगा वॉचमॅन नव्हता आणि तो डिलिव्हरी बॉय देखील नव्हता. माझ्या मनाला इतकी दुखापत झाली होती की मी वेडा होऊ लागलो होतो. त्या दिवशी मी घरी गेलो नाही. माझी बायको मला फोन करत राहिली पण मनात सुडाची आग धगधगत होती. त्याच दिवशी मी माझ्या बायकोचा बदला घेण्याचा विचार करू लागलो. मला तिला अशी शिक्षा द्यायची होती की ती आयुष्यभर आतल्या आत दुखत राहील. मला हवे असते तर मी तिला घटस्फोट देऊन घरातून हाकलून देऊ शकलो असतो, पण मी तसे केले नाही. मी हे केले असते तर ती आणखी स्वतंत्र झाली असती. मला तिला प्रत्येक क्षणी त्रास द्यायचा होता आणि दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार मनात आला. एकही मुलगी माझ्या नजरेसमोर आली नाही. तेव्हा मला माझ्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहणारी मुलगी आठवली. मला माहित होते की ती मला आवडते. दुसऱ्याच दिवशी मी तिच्याकडे गेलो आणि तिला सांगितले की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तिला माहित नव्हते की मी तिच्याशी सूड उगवणार आहे. मी फक्त तिला सांगितले की मी तिच्या भावनांचा आदर करतो आणि आता मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. आणि मग नेहा आणि मी मंदिरात जाऊन लग्न केले. नेहाच्या घरात एक वृद्ध वडील होते. आई, बहीण किंवा भाऊ नव्हते. आणि मग नेहाशी लग्न करून मी माझ्या घरात प्रवेश केला. मनात जे काही चालले होते ते अजूनही घरात प्रवेश करताना मी नेहाचा हात धरला आणि चेहऱ्यावर हसू आणले. मला वाटले की सुमनला हे दिसले तर तिला खूप त्रास होईल. ती रडेल, तिला मारहाण करेल, ती माझ्या पाया पडेल, ती माझी माफी मागेल. पण तिने तसं काही केलं नाही. उलट ती हसली आणि मग माझ्याकडे आणि नेहाकडे बघू लागले. ती म्हणाली, जणू काही तुम्ही दोघंही एकमेकांसाठी बनलेले आहात. खूप सुंदर जोडपे दिसते. मी तुझी सवत म्हणून नाही तर तुझी मैत्रीण म्हणून इथेच राहीन. नेहा ही आश्चर्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागली. सुमन आपल्याशी कशी वागेल याची तिलाच भीती वाटत होती, पण तसं काही झालं नव्हतं. नेहाचा हात धरून मी खोलीत जाऊ लागलो तेव्हा सुमनने माझा हात धरून मला थांबवले. माझ्या मनाला लगेच हायसे वाटले की ती माझ्या समोर रडून माझी माफी मागेल, पण ती काही बोलली तर मी मन मोकळे करेन. तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. ती म्हणाली, आता थांबा, मी तुमची खोली तयार करते. सध्या तुम्ही बाहेर हॉलमध्ये बसा. असे बोलून ती पटकन बाहेर गेली. 10-15 मिनिटांनी ती आली तेव्हा तिच्या हातात 2 पिशव्या होत्या. ती त्या घेऊन आत खोलीत गेली. तिने माझी खोली लग्नाच्या रात्रीच्या खोलीसारखी सजवली. मग ती म्हणाली, आता तुम्ही रूममध्ये जा. तुमचे लग्न झाले आहे. आज लग्नाची पहिली रात्र आहे, त्यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्रीसारखा आनंद घ्या. मी तिचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत होतो की ती हे सर्व नाटक करत आहे. तिला खरंच आनंद वाटत होता. नेहा आणि मी खोलीच्या आत गेलो. नेहाला मला पाहून खूप आनंद झाला, पण मी नेहाला म्हणालो, नेहा, मला सध्या तुझ्यासोबत कोणतेही नाते ठेवायचे नाही. बघ, मी कोणत्या परिस्थितीत तुझ्याशी लग्न केले हे तुला चांगलेच माहीत आहे. अचानक मी तुझ्याशी लग्न केले, पण या नात्यासाठी मी स्वतःला तयार करू शकत नाही. या नात्यासाठी मी स्वतःला तयार करताच आम्ही आमचे वैवाहिक जीवन सुरू करू. नेहाला पण माझा मुद्दा समजला आणि मग नेहा बेडवर झोपली आणि मी रूममध्ये सोफ्यावर झोपलो. मला नेहाबद्दल काहीच भावना नव्हती, हेच खरे. मी सुमनच्या प्रेमात पडलो होतो. आता घाई गडबडीत काहीतरी चुकीचं पाऊल उचलल्यासारखं वाटत होतं, पण नंतर सुमनची बेवफाई आठवून मला सुमनचा राग यायला लागला आणि मी उचललेले पाहून योग्य वाटू लागले. काही दिवसानंतर सुमनच्या कृत्येमुळे मला संशय येऊ लागला. ती कदाचित जगातील पहिली महिला होती जिने तिच्या सवतीला आनंदाने स्वीकारले. मला समजले नाही की हा सगळा गोंधळ कशासाठी आहे. मी सुमनसोबत 2 वर्षे राहिलो होतो आणि आता नेहा माझ्या आयुष्यात येऊन 1 महिना उलटून गेला होता. मी एका विचित्र बोटीत चढलो होतो आणि काय करावे हे समजत नव्हते, पण कदाचित हे रहस्य उलगडायला उशीर झाला नव्हता. संपूर्ण सत्य माझ्या डोळ्यासमोर उघडपणे आले आणि ते कळल्यावर मला भिंतीवर डोकं आपटल्यासारखं वाटलं. त्या दिवशी सुमनशी आतून बोलायचं होतं. मी ठरवलं होतं की आता मी सुमनला घटस्फोट देईन आणि कसं तरी नेहासोबत माझं आयुष्य सुरू करेन. सुमनला या घरात पाहून मन दुखायचं. ती माझे पहिले प्रेम होते, पण ती माझ्याकडे दुर्लक्ष करत राहिली आणि हे पाहून मला वाईट वाटले. शेवटी ती इतकी खुश का झाली मला काहीच समजत नव्हते. जर तिला दुसरा कोणी आवडत असेल तर तिने आतापर्यंत घटस्फोट का घेतला नाही. मी गोंधळून गेलो. घरात शिरल्यावर जे ऐकले ते ऐकून माझी पावले तिथेच थांबली. मला खोलीतून सुमन आणि नेहा बोलताना ऐकू येत होती.
बाहेर हॉलमध्ये नेहाच्या शब्दाचा आवाजही घुमत होता. तुझ्या अभिनयाचंही कौतुक व्हायला हवं, असं नेहा बोलू लागली. मी शपथ घेते की तुला यासाठी पुरस्कार मिळाला पाहिजे. तू चांगला अभिनय केला आहेस. शेवटी तू मला आणि विशालला एकत्र आणलेस. पण सुमन तिच्या समोर रडत होती आणि हात जोडून उभी होती. ती रडायला लागली आणि म्हणाली की मी तुझे सर्व काही ऐकले आहे. तू मला सांगितलेस ते मी सर्व केले. पण आता माझे हे फोटो डिलीट कर. शेवटी मी तुझे काय नुकसान केले आहे? तू मला माझा नवरा देण्यास सांगितले म्हणून मी तुला माझा नवराही दिला. यावर नेहा जोरात ओरडली. म्हणू लागली, खबरदार, माझा नवरा म्हणालीस तर तो सुरुवातीपासूनच माझा होता. मी त्याच्यावर मनापासून प्रेम केले आणि आज मला तो सापडला आहे. ते माझं बालपणीचं प्रेम आहे. तो माझा व्हायला हवा होता म्हणून मी तुलाही विशालच्या मनातून काढून टाकले आहे. तुझ्या नवऱ्याच्या मनात तुझ्याबद्दल द्वेष आणि शंका निर्माण करून आज तो फक्त माझा झाला आहे आणि तुला दिसेल की लवकरच तो माझ्यावर प्रेम करू लागेल. आता तुला फक्त एक शेवटचं काम करायचं आहे. त्यानंतर विशाल पूर्णपणे माझा होईल. मला कळत नाही तू त्याच्या डोक्यावर अशी कोणती जादू ठेवली आहे की तुझ्या प्रेमाचे भूत त्याच्या डोक्यातून निघत नाही. एवढं होऊन सुद्धा तो तुझं प्रेम त्याच्या मनातून काढू शकला नाही. आजपर्यंत त्याने मला त्याची पत्नी होण्याचा अधिकार दिलेला नाही. मी त्याच्या प्रेमासाठी रात्रभर तळमळत आहे आणि तो माझ्या जवळही येत नाही. आता फक्त तुला त्याच्या आयुष्यातून बाहेर पडायचे आहे. तू कायमची निघून गेल्यावर विशालला मला स्वीकारायला भाग पडेल आणि हळूहळू त्याच्या मनातही माझ्याबद्दल प्रेम निर्माण होईल. हे ऐकून सुमन रडू लागली. म्हणू लागली, नेहा, देवा खातर असं करू नकोस. मी विशालशिवाय मरेन. मी सर्व काही तुझ्या हाती दिले आहे. विशालला समोर पाहून माझ्या मनाला शांती मिळते. निदान त्याचे नाव तरी माझ्याशी तरी जोडलेले आहे. जर तू हे माझ्यापासून दूर नेले तर माझ्या जगण्याचे कारण संपेल. नेहा म्हणाली, मूर्ख बनू नकोस. नेहाने सुमनचे तोंड पकडले आणि म्हणाली, जर तू विशालचा जीव सोडला नाहीस तर मी तुझे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल. मग तू कुठेही तोंड दाखवू शकणार नाही. एकामागून एक असे करत सर्व गुपित माझ्यासमोर उघडपणे येत होती. हे ऐकून मी दगडाचा पुतळा झालो होतो. संपूर्ण सत्य उघड करून नेहा जेव्हा मागे वळली तेव्हा मला पाहून तिचे भान हरपले होते. काय बोलावे आणि काय बोलू नये हे समजत नव्हते. पुढच्या क्षणी मी नेहाच्या तोंडावर जोरात थप्पड मारली. माझ्या आईवडिलांनी हा फ्लॅट घेतला तेव्हापासून नेहा आणि मी लहानपणापासूनच मित्र होतो. त्यावेळी मी 12 वर्षाचा होतो आणि नेहा त्यावेळी 7 वर्षाची होती. आम्ही लहानपणापासून एकमेकांसोबत खेळायचो आणि आम्ही खूप चांगले मित्र होतो. पण मी तिच्याकडे कधीच मैत्री पलीकडे पाहिले नव्हते. ती माझ्यासाठी फक्त एक चांगली मैत्रीण होती. मी फक्त सुमनवर प्रेम केले होते. पण आज जेव्हा ते रहस्य माझ्यासमोर आले तेव्हा मी तिचा तिरस्कार करू लागलो. किती स्वार्थी आणि फसवी मुलगी होती ती. तिने माझे घर उद्ध्वस्त केले होते. त्या क्षणी मी नेहाला माझ्या फ्लॅटमधून ढकलून दिले. मी तिच्यावर चांगली केसही केली होती. काही दिवसापूर्वी तिने माझ्या बायकोचे असे अश्लील फोटो एडिट केले होते यात तथ्य नव्हते. अवघ्या एका आठवड्यानंतर मी नेहाला घटस्फोट दिला. हे पाहून सुमन माझ्या समोर रडायला लागली. आज पहिल्यांदा तिने तिची सर्व गुपिते माझ्यासमोर उघड केली होती आणि ती अनियंत्रितपणे रडत होती. मी पण तिच्यापासून दूर उभा होतो. माझ्याही डोळ्यात अश्रू आले की सुमनची असहायता मला का समजली नाही. विश्वास बसत नव्हता. नेहासारख्या निरागस दिसणाऱ्या मुलीने आमचं आयुष्य असंच उद्ध्वस्त केलं होतं. काही काळानंतर मी तो फ्लॅट सोडून वेगळ्या ठिकाणी घर घेतले आणि सुमनसोबत सुखाने राहू लागलो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.